आपण कसं करतोय प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणपतीच्या मूर्त्या आणतो आणि त्याचं काय करतो तलाव विहिरी किंवा नदी वगैरे त्याच्यामध्ये जाऊन काय करतो आपण विसर्जन करतो. मग त्या मूर्त्या काही दिवसांनी त्या काही त्यांचं ते विरघळत नाही, हाय अशा वरती येऊन पडतात आणि त्याच्यामुळे काही प्रदूषण निर्माण होतं. मग आपण काय करायचं, शाडूच्या मूर्त्या आणायच्या म्हणजे मातीपासून तयार केलेल्या मूर्त्या आणायच्या. त्याचं विसर्जन पाण्यात किंवा तुम्ही घरातल्या कुंडीत जरी केलं आणि त्याच्यामध्ये झाड जरी झालं तर ते म्हणजे कायमस्वरूपी राहायचं आपल्याजवळ. म्हणजे मूर्ती पण म्हणजे आपल्याला पण तेव्हापासून असं एखादं फुल वगैरे तयार झालं तर आपण काय म्हणू शकतो की त्या मातीपासून आपल्याला एक फुल तरी मिळालं ते. आणि ते प्लास्टर ऑफ पॅरिस आणल्यामुळे काय होतं की प्रदूषण निर्माण होते. आणि आपण जे गणपतीला फुलं वगैरे ते काय घालतो नाही ते आपण नदीत विहिरीत असं न टाकता आपण त्याचं खत पण तयार करू शकतोय. म्हणजे मातीत वगैरे ते टाकलं की नाही त्याच्यानंतर ते वाळवून वगैरे त्याचं खत तयार होते. म्हणून आपण काय करायचं, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्त्या न आणता मातीच्या तयार म्हणजे शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्त्या आणून त्याचा आपण नंतर त्याचा उपयोग होतोय आपल्याला. प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग होत नाही, त्याचं प्रदूषण निर्माण होते. मग आणताना कसं करायचं, शाडूच्या मातीच्या मूर्त्या तयार करून आणायच्या.